वहिनी, वहिनी, ते जरा बोलायचं होतं. तुम्ही आबांशी बोल. सगळे निर्णय तेच घेतात ना. अहो, मला तुमच्या संगत बोलायचंय. माझी इच्छा नाहीये भाऊजी. अहो, तुम्ही समजताय तसं काय बी नाही बघा. अहो, एकदा ऐकून तर घ्या की माझं. नाही, नको. तुम्हाला जे बोलायचं होतं ते तुम्ही बोललात. आता त्या विषयावर परत चर्चा नको. वहिनी, अहो, आता तुम्ही बी मला चुकीचं समजायला लागलाय बघा. नाही, बरोबर समजते मी. नक्की कुठे कमी पडलो हे तरी सांगा. तुम्हाला बिझनेस करायचा म्हणून मी आबांशी बोलून त्यांना पैसे द्यायला लावले. सगळा लॉस झाला तरी सुद्धा मी तुमच्या बाजूने उभी राहिले. तुमचा भाऊ कायम तुमच्या पाठीशी उभा असतो. आजही तुम्ही अडचणीत आहात ना, म्हणून ट्रॅक्टर गहाण ठेवून तुमच्याकरता त्यांनी पैसे उभे केले. का? तर आपल्या भावाला त्रास होऊ नये म्हणून. आता ट्रॅक्टर नसल्याने यांना होणाऱ्या त्रासाचं काय? अहो, पण त्यांना ट्रॅक्टर का गहाण ठेवला? तुम्हाला अडचणीतून बाहेर काढण्याकरता पैसे हवे होते ना. आबांकडे पैसे मागितले असते तर ते रागावले असते. म्हणून त्यांनी स्वतःचा ट्रॅक्टर गहाण ठेवून तुमच्याकरता पैसे उभे केले. आणि तुम्ही हिस्सा मागताय. हो वहिनी, हो तेच सांगायला लागलोय मी. अहो, वाटण्या बिटण्या काय बी नकोयत मला. अहो, मी कधीच वाटण्या मागितल्या नाहीत बघा. हे सगळं त्या नंदितामुळे झाले. तिनंच भरीला पाडलं मला. मी बी अडचणीत होतो म्हणून गप्प बसलो. गप्प बसण्या इतका वाटणी हा साधा मुद्दा नाहीये ना भाऊजी. तेव्हा काही कळलंच नाही बघा वहिनी. मी काय तुमच्या एवढा हुशार हवे लगेच कळायला. अहो, पण आता उशिरा का होईना कळलंय ना हो मला. अहो, मग तुम्ही तरी माफ करा की मला. आणि आबासनी जाऊन सांगा मला वाटण्या बिटण्या काय नको बघा. आता तुम्हीच मागितल्यात तर तुम्हीच बोला. आता तुम्ही बी ऐकून घेत नाही सा. आबा तर समोर उभा बी करणार नाहीत बघा मला. माझी तर हिंमतच होईना झाली आबां पुढे जायची. अहो वहिनी, सांगा की वाटण्या नको म्हणून. नाही, मी फार तर फार तुमच्या बरोबर येऊ शकते. पण जे काही बोलायचं ते तुम्हालाच बोलावं लागेल. ठीक आहे, पण पहिलं तुम्ही बोला, मग मी बोलतो. नक्की आहे का तुमचं? हवं तर जाऊबाईंना एकदा विचारून घ्या. अहो बस की वहिनी, अजून किती लाजवणार. आणि आता कोणाला विचारायचं काय नाही. मला वाटणे नकोत म्हणजे नकोत बघा. ठीक आहे, मग मी येते तुमच्या बरोबर. पण जे बोलायचं ते तुम्हालाच बोलावं लागेल. चालतंय. आता हे ऐकून यांना खरंच खूप आनंद होईल. मला बी माझ्या भावाला उदास झालेलं नाही बघायचं वहिनी. भाऊजी, आबा, आबा,
ते बोलायचं होतं. वाटण्या पाहिजेत. अरे अजून काय काय पाहिजे ते सांगा आणि एकदा घेऊन मोकळे व्हा. नाही आबा, तुम्ही समजताय तसं काय बी नाही बघा. जे समजायचे ते समजलंय आम्हाला. नाही आबा, भाऊजींच्या मनात वाटण्यांचं नाहीये. तुम्हाला फसवलं यांनी. अहो यांचे कारभार माहित नाहीत होय आपल्याला. आता तर काय बायकोची साथ मिळाली म्हणजे अजून सुटणार येऊ. पैशाची हाव, दुसरं काय नाही. आबा अहो, आयुष्यात कधी वाटण्या मागणार नाही बघा. अहो आपलं घर एवढं भारी आहे, ते सोडून वेगळं राहायचा मी विचार बी करू शकत नाही. आणि आधी वाटण्या मागितल्या ते आम्हाला काय साबण पडलं होतं काय? का बास झाला वाटण्याचा? अहो ह्यो सगळा नंदिताचा कारभार. तिनंच मला भरीला पाडलं. भरीला? तुला भरीला पाडाल? तू लहान कुकुला बाळ आहेस वय? आबा चुकलं म्हणलं ना मी. अहो माझ्याकडनं चुका होत्या. मी नाही त्या भानगडी करतोय, त्यात फसलोय बी. अहो रानादासारखा चांगला नाही मी. अहो माझ्या सगळ्या चुका मला कबूल आहेत आणि वाटणीची चूक माझी नाही बघा. अहो मला खरंच वाटणं नकोय. वाटण्या मागायच्या आधी विचार करायचा. आम्ही तुझ्या बायकोला शब्द देऊन बसलोय, वाटण्या होणारच. आबा, सूरज भाऊजी नको म्हणतात तर कशाला? राहू ना सगळे एकत्र. यांचा काय भरोसा नाही हो. काल मागितल्या, आज नको म्हणतात, उद्या परत मागतात. नाही आबा, अहो खरंच सांगतो, अजिबात वाटण्या मागणार नाही बघा. आबा अहो सांगा की. काय सांगू? वाटण्या होणार नाहीत म्हणा. होणारच. तुमच्या या कटकडी चालूच राहणार आणि त्याचा त्रास या दोघा माऊलीनं होत राहणार. त्यापेक्षा तुमचा काय हक्क आहे तो एकदाचा घ्या आणि आम्हाला निवांत राहू द्या. वहिनी अहो तुम्ही सांगा की. गोदाक्का तू तरी समजव की आबासनी. साहेब, पोराच्या मनात नाही वेगळं राहायचं तर राहू द्या की वाटण्या. आता काय यांचं मन माहित नाही व्हय आपल्याला. अहो पैसे म्हटले की डोळे फिरतात यांचे. नाही आबा, मी बाद आहे पण एवढा बी बाद नाही. अहो पैशासाठी घर फोडणं अजिबात होणार नाही माझ्याकडे. कशाला लांबड लावायला? आमचा निर्णय झालाय. अहो आबा, अहो निर्णय बदला की तुमचा. अहो मला अजिबात वाटणे नकोत. अहो तुम्हाला करायचीच असतील तर नंदिताला देऊन टाका काय द्यायचं ते. मला तुमच्या संकट राहायचंय. राणादा वहिनी गोदाक्कांना नाही सोडायचं मला. अहो आबा, अहो मी एवढं बोलायला तरी तुम्ही ऐकून घेण्यात आल्यासा. अहो एवढा जड झालोय का मी तुम्हाला? अरे आपली पोरं जड होत्यात होय आई बापाला. मग का लांब करायला लागल्याचा? कॅन्सल करा की वाटण्या. आणि उद्या तुझं मन बदललं तर? तोंड दाखवणार नाही परत तसं झालं तर. बाबा खरंच सुधारायला लागलोय मी. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना वाटण्या नकोय तर वाटण्या होणार नाहीत. पण तुझ्या बायकोचं काय? तिला तर वाटण्या पाहिजेत ना. सरळ सांगून टाका होणार नाही म्हणून. आणि लय काय टिव केली की नाही देतो 60-60. येत सुधारलायस? बायको राज उचलायचा असतोय. आज जसं तू मलाच वाटण्या नकोस तसं धाकट्या सुनबाईंना वाटायला पाहिजे. त्यांनी तसं म्हणलं पाहिजे आणि त्यांना नसल समजत तर आपण समजून सांगितलं पाहिजे. एक नंबरची आडांटेकडे बाई आहे ती. तिला कसं समजवायचं? अरे आडांटेंगड्या माणसाला आडांटेंगड्या भाषेतच समजून सांगायचं असते.
अरे आपण समजाने ठरवलं तर समजून सांगणं सोपं आहे. मी तयार आहे. होय, आम्हाला सांगा काय करायचं ते. हो, हे घर एकत्र राहणार असेल ना तर काहीही करू. मग ठरलं, आपण समजे मिळून धाकट्या सुनबाईंना वटणीवर आणू. चांगला धडा शिकवू त्यांना. पण राणादा, झालं. मला वाटलं बसता सोडतात का नाही तुला. लयच गुमिलो तुला आज. किती बी घुमू दे म्हणा, तुला काय फरक पडणार नाही. एक पर वाजता दमतील तर तू काय दमाला हटायचं नाहीस बघ. पैलवान, आज घरी जायची घाई नाही वाटतं का? वहिनी गेल्या परत माहेरला. तुम्हा दोघांना भांडायची घाई आणि त्यात मिटवायची डबल घाई. राणादा, काय झालं? असं गुम्यासारखं का बसलायस? अरे बोल की काय तर. काय बोलू? अरे काय झालंय का? काय सिरियस मॅटर आहे का कुठला? अरे मग सांग की. दोस्त आहे ना तुझा मी. आमच्या घरच्या वाटण्या व्हायलेत. काय चेष्टा करा मीच गावलो होय तुला? अरे अख्खं गाव म्हणतंय भाऊ भाऊ असावं तुमच्या दोघांसारखं, आणि तुम्ही वाटण्या करताय सवय. खरंच व्हायलेत रे. मला तर घरी जाऊच वाटेना झालं. खरं सांगायचं राहणार आता. होय, मी थांबतो इकडच. आल्या, तू थांबतो काय? थांबतो की. पर वाटण्या का म्हणून व्हायल्यात? साहेब काहीच बोललो नाहीत. आवाज करायला पण का? अरे तेच काय कळना झालंय मला तर. कसं तरी वाटेल बघ. सनिताची आणि तुझी काय भांडणं बिणं झाल्यात? नाही म्हणजे परवा आवाज चढवला होता सूरजवर, पण वाटणं होईल एवढं काय बोललो नाही रे. वाटण्या होण्याचं तू काय हालट बोलणारच नाहीस. पण वाटण्या काय व्हायल्यात? म्हणजे ही बायकांची करामत आहे तर. अरे दोन बायका घरात आल्या की भांड्याला भांडं लागतच बघ. आता माझंच बघ. अरे आमच्या भावात गाडीचं भांडण नव्हतं, पण आमच्या भावाची बायको आली आणि झालं तमाशे सुरू. मीच एक दिवस वैतागलो आणि वाटण्या मागून घेतल्या. अरे या बायकांच्या नादात आपली वाट लागते बघ सगळी. नाही रे, वहिनी भांडण करणाऱ्यातला नाहीत आणि अंजलीबाई सुद्धा नाहीत. यात बायकांचा काय बी संबंध नाही. मग त्या सूरजनं डोसक्यात काहीतरी राग घालून घेतलाय. राणादा, अरे सनिताच्या किती बी भानगडी असू द्यात. अरे पर तुझ्याविषयी लय माया आहे रे त्यासनी, आणि त्याच्याविषयी तुला पण लय माया आहे. मी सांगतोय तुम्हा भावाभावांचं काय नाही, या बायकांचं काय तर खुसपुडतंय बघ. तसं काय नाही रे मर्दा. तसंच आहे. अरे आपला संसार, आपलं घर, अरे असं लय काय काय वाटते त्यासनी. अरे आजभर जेवढ्या वाटण्या झाल्यात त्यातल्या 90% या बायकांच्या दुसपुशीनं झाल्यात बघ. तुझं बी घर या बायकांच्यामुळे फुटलंय बघ. अरे बायका म्हणजे लय हार्ड विषय. कसला बी विषय असू दे, हे घर वेगळं व्हायला नको. कसल्या कर्माची सजा आहे. लग्नाच्या, अरे लग्नाच्या कर्माची सजा भोगतेस गड्या. 100दा नाही 1000 वेळा कोकलून सांगितलं मी. अरे बायकांचा विषय हार्ड असतोय, त्यांच्या नादी लागायचं नाही. पण नाही लागला नादी, केलं लगीन. आता भोग आपल्या कर्माचे फळ. अरे खरं तेच सांगतोय पैलवान मी. आता जावा गप घराकडं. तालमीच्या आवारात संसारपणाच्या आणि बायकांच्या गप्पा आणायला बंदी केली आहे मी.
आता घराकडे जावा आणि उद्या टायमात तालमीला या. लगीन करत्यात लगीन. आता बघा आपल्या कर्माचे फळ. राणादा बायकांच्या नादाला लावल्या असंच असते. अहो वाटण्या होणार म्हणून एकमेकांच्या खांद्यावरती डोसकी ठेवून रडत बसले असतील. गोदाका अहो काय हे कुठेच समजे मामांजीसनी बोलवा बरं पटापटा. अहो नाही आज लई महत्वाचा दिवस आहे उगा उशीर व्हाय ना ग. ताईसाब समधी अशी घुम्यासारखे का बसल्यात? तुम्ही तिचे काढा की. मामांजी आज लई महत्वाचा दिवस आहे ना ग. राणा कुठे? अजून आले नाही येते. मामांजी नाही आज तुम्ही ते वाटण्या करणार होता ना ग. काय गाई आहे? आधी जेवा ना. झालं आमचं. तुम्हाला या घरात हक्क नाही, बरोबर? बरोबर आहे. तुमच्या बाबतीत दुजाभाव केला जातो कारण तुमच्याकडे थोरलेपणा नाही, बरोबर? बरोबर. तुम्हाला तुमचा हक्क आणि थोरलेपणा पाहिजे, बरोबर? अहो वय मामांजी म्हणून तर नवरा बायको वाटणी मागवलोय ना ग. म्हणजे तुम्हाला पाहिजे असलेला हक्क आणि थोरलेपणा तुम्हाला दिलंय असं समजा. खरंच आम्ही पाया पडतो. बसा बस. आम्ही समजा म्हणालोय. तरी बी हे लई बेस्ट केलं बघा मामांजी तुम्ही. नाही नाहीतर उग भरल्या घरात भांडणाला कार झाला असता हो. नाही, घरात भांडण नको, घर एक राहायला पाहिजे म्हणून तर आम्ही हा निर्णय घेतला ना. नाही नाही काय म्हणला सा? घर एक राहायला पाहिजे म्हणजे? राणा बरं झालं तू आलास. बस 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 सुनबाई बस. राणा आणि थोरल्या सुनबाई, तुम्हाला सगळ्यांचे ते कधी विचारतोय, नीट विचार करून उत्तर द्या. धाकल्या सुनबाई आणि सूरज यांना हक्क आणि थोरलेपणा पाहिजे. आबा मला काय नका. अरे तुझ्या बायकोला पाहिजे म्हणजे तुला पण पाहिजेच ना. तुम्ही नवरा बायको वेगळे आहे होय? वय वय वय. तर तुम्हा दोघांना काय पाहिजे? आबा आम्हाला काही नको. नीट विचार करून उत्तर द्या. आबा आम्हाला खरंच काय बी नको. मग आजपासून आपल्या घराचा समदा कारभार आम्ही धाकल्या सुनबाईंच्या हातात देतोय. काय? वाटणे कशाला, समजाच घ्या ना. चंद चिमटा काढ बरं.
राणा आणि थोरल्या सुनबाईंना काही नकोय, त्यामुळे वाटण्या करायचा सवालच राहत नाही. समजा तुमच्याकडेच घ्या.